नमस्कार, मी विठ्ठल चिकुंद्रे. आज नायचाकूर या ठिकाणी युवा उद्योजक वैभव पवार यांच्या वतीने भव्य असा नोकरी मेळावा घेण्यात आला आहे. यामध्ये सिरियस टेक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने दिनांक 1 ऑगस्ट ते 2 ऑगस्ट हा भव्य असा रोजगार मेळावा होणार आहे. तरी तालुक्यातील, जिल्ह्यातील व मराठवाड्यातील युवकांनी या रोजगार मेळाव्याच्या संधीचा लाभ घ्यायचा आहे. यामध्ये ATS केंद्र प्रमुख, IT इन्चार्ज, लेन प्रवेशक, लेन ऑपरेटर, देखभाल तंत्रज्ञ, डेटा एंट्री ऑपरेटर, ज्युनियर सिव्हिल आणि MEP अभियंता चालक अशा विविध पदावर या ठिकाणी भरती केली जाणार आहे. तरी महाराष्ट्र, ओडिशा आणि कर्नाटक राज्यात या सर्व सेवा दिल्या जातील. तरी जास्तीत जास्त युवकांनी या संधीचा लाभ घ्यायचा आहे. उद्या हा शेवटचा दिवस राहणार आहे. तरी सर्व युवकांनी नायचाकूर या ठिकाणी येऊन आपली रीतसर नाव नोंदणी करून या ठिकाणी या संधीचा लाभ घ्यायचा आहे. धन्यवाद. मी वैभव पवार, डायरेक्टर सिरियस टेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई आणि पुणे. आज आम्ही माझ्या गावामध्ये आज रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. त्याचा एकच उद्देश असा होता की माझ्या मराठवाड्यातील मुलांना जास्तीत जास्त संधी देता आली पाहिजे, जे त्यांना पुणे मुंबईला जाऊन ज्या प्रकारच्या त्रास होत असतो किंवा त्यांना स्ट्रगल करावा लागत असतो, त्यामुळे त्यांचे 5-5, 6-6 महिने हे सुरुवातीचे नोकरी शोधण्यामध्ये जात असतात. हा सगळा विचार करून ज्यावेळेस मी कंपनीची स्थापना करत होतो त्यावेळेसच माझ्या डोक्यामध्ये होतं की याच्या पुढे ज्यावेळेस काही भरती प्रक्रिया किंवा ज्यावेळेस काही मला एक मोठ्या प्रमाणामध्ये एम्प्लॉयची गरज असेल त्यावेळेस मी त्याच वेळेस 2013 सालीच ठरवलं होतं की माझ्या गावामध्ये एक नोकरी मेळाव्याचे आयोजन करून जास्तीत जास्त इथल्या युवकांना घेण्याचं मी त्यावेळेस ठरवलेलं होतं. त्याच अनुषंगाने आज मी माझ्या गावामध्ये आज नोकरी रोजगार मेळाव्याचे आयोजन करून या माध्यमातून मला मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल आणि कॉम्प्युटर इंजिनियर ह्या या लोकांची मी या मेळाव्याच्या माध्यमातून मी भरती करत आहे. सदर या मधून जे पात्र झालेले उमेदवार असतील किंवा शॉर्टलिस्ट झालेले असतील ते सर्व फिटनेस सेंटर, जे की आज मी महाराष्ट्र, कर्नाटक आणि ओडिशा ह्या 3 राज्यामध्ये माझं फिटनेस सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट आपल्या कंपनीला मिळालेले आहे. एक टेक्निकल आणि एक चॅलेंजिंग जॉब त्यामध्ये आहे. त्याच अनुषंगाने मी ह्या रोजगार मेळाव्यामधून मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल उमेदवाराची भरती करून त्या ATS सेंटर, जे की सर्व RTOच्या अंडर किंवा मॉनिटरिंग मध्ये चालणार आहे, तिथे ह्या लोकांना एक लॉंग टर्म ऑपॉर्च्युनिटी आणि खूप काही शिकायला मिळणार आहे. इथून माझ्याकडे आता मी हे कार्यक्रमामध्ये इकडे व्यस्त असल्यामुळे नोंदणी किती झाली माहित नाही, पण मला ऑनलाईन जे अप्लिकेशन जे आलेले आहेत जवळपास 10,000 पेक्षा जास्त ऑनलाईन अप्लिकेशन आलेले आहेत. आणि फिजिकली आज आणि उद्या ह्या 2 दिवस ड्राईव्ह चालू आहेत. उमेदवार आलेले आहेत, त्यांचं व्यवस्थापन हे जिल्हा परिषद शाळेमध्ये केलेलं आहे. तिथं त्यांचे इंटरव्ह्यू चालू आहेत. कदाचित उद्या आजच्याही पेक्षा जास्तीत जास्त मुलं हे उद्या येण्याची शक्यता आहे. ही कंपनीच मल्टी डायमेन्शनल आहे. ही कंपनी युनिडायमेन्शनल नाही, मल्टी डायमेन्शनल काम करणारी कंपनी आहे. एकाच क्षेत्रामध्ये नाही, IT क्षेत्र असेल, ATS क्षेत्र असेल किंवा कॉम्प्युटरच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये ही कंपनी काम करत आहे. आणि 13 वर्षामध्ये ATS मध्ये आपल्या देशातली 2 नंबरची And secondly, the recognition which I got
backup for like he's not just being successful by himself but also providing like opportunity to the youth. त्यामुळे खरं म्हणजे खूप अभिमान वाटतो की आम्ही सुद्धा इन्स्पायर होऊ की पुढे जाऊन आम्ही असं करू आणि मेन म्हणजे फिल्डिंग आमची सेफ आहे. त्यामुळे थँक्यू. मी विशेष अभिनंदन करतो की आमच्या सामान्य तालुक्यामध्ये तुम्ही एवढा मोठा रोजगार उपलब्ध करण्याची संधी आमच्या तालुक्याला मिळाली. आमच्या तालुक्यातील युवक जास्तीत जास्त उद्योजक बनतील, व्यवसायामध्ये प्रगती करतील, नोकरी करून आपल्या कुटुंबाचा आणि आमच्या तालुक्याचा सर्वांगीण विकास करतील. त्यामध्ये कुठली शंका आहे. पण तुम्ही जे या ठिकाणी आपलं कर्तव्य दाखवला की मातृभूमीसाठी आपल्या घरच्यासाठी काहीतरी करावं, यासाठी विशेष करून रोटरी क्लबच्या वतीनं मी पवार भाऊंचं आणि पवार फॅमिलीचं अभिनंदन परत एकदा करतो. उमरगा रोटरी गेल्या 35 वर्षापासून उमरगा शहरामध्ये विविध उपक्रम राबवतो. त्यामध्ये मला वाटते 2019 मध्ये कोविडच्या कालखंडामध्ये या ठिकाणी युवा सर जिल्हा परिषदेचा मुख्याध्यापक होते. त्यावेळेस मला या ठिकाणी येण्याचा योग आला होता आणि शाळेची प्रगती आपल्या तालुक्यामध्ये जवळपास 4 जिल्हा परिषद हायस्कूल आहे. त्यापैकी एक नावाजलेलं हायस्कूल आपल्या गावातलं आहे आणि आपल्या लोकांनी जिल्हा परिषदचं हायस्कूल विद्यार्थी पाठवून हायस्कूलच नाही केलं. जिल्हा परिषद शाळेतल्या सर्व शिक्षकांचं विश्वास ठेवला. त्यामुळे मी गावातील सर्व नागरिकांना जिल्हा परिषद शिक्षकांना रोटरीच्या सहाय्याने काय मदत करता येईल का म्हणाले. निश्चितच भविष्य काळामध्ये रोटरीच्या माध्यमातून आम्ही चांगली मदत करूया. या ठिकाणी बाहेर येणारे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी ते आज निश्चित आकडा करणार नाही, पण निश्चित सायकली घेऊन त्यांचा येण्या जाण्याचा